स्पोर्ट्स साबळेवाडी हे संघ इन ॲक्शन पाहायला मिळतील उद्या, त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष देखील वेधून राहील निश्चितच या स्पर्धेवर. आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. श्याम आणि त्यांच्या साथीला आहेत भागवत बागल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज ऋषी. दोन्ही फलंदाजांना सामनावीराचा पुरस्कार भेटलाय आणि गोलंदाजी मार्कवर ऋषी पाटील यांना देखील सामनावीराचा पुरस्कार भेटलाय. म्हणजे ही लढत असेल, मॅचला होईल सुरुवात. पंचाचा इशारा आलाय, प्लेस द कॉल. पहिला चेंडू ऋषी पाटील यांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला नाहीये. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय का हे पाहायचं आहे. पंच शहानिशा करत असताना यस, निश्चितच चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. श्याम यांचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना शिवा जाधव बॉस यांचं शुभागमन झालंय. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस. 34-21 डीचे अद्वैत विठ्ठल वडीवाला यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम डीचे अद्वैत विठ्ठल वडीवाला. अकुट टप्पाचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. लाजवाब टायमिंग, अप्रतिम फटका श्यामच्या बॅट मधून. चौकार. कॅप मध्ये फटकेबाजी कशी करावी हे मात्र श्याम यांनी आज दाखवून दिलंय. काय लाजवाब फटका सजवलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना 4 धावांनी मात्र डीजे अद्वैत विठ्ठल वाडीवाला यांचं स्वागत केलंय. या चौकाराने डीजे अद्वैत यांचं स्वागत केलंय. वेलकम डीजे अद्वैत. आता मात्र ते या मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत, आमच्यासोबत जोडले जातील. या वेलकम. आणि अगदी ऑनलाईन लेक्चर अटेंड करून आलेत. म्हणजे पहा, अभ्यासाबरोबर क्रिकेट देखील त्यांना आवड खूप आहे क्रिकेटची. परंतु पप्पा सांगतात की अभ्यास करायचा, आणि निश्चितच अभ्यास करायला पाहिजे. प्रत्येकाने अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेट जरूर खेळा, निश्चितच खेळा, परंतु अभ्यास करा. 5 धावा धावफलकावर तिसरा चेंडू. तिसरा चेंडू उसळता तेजतर्रार मारा करत असताना ऋषी पाटील. या चेंडूचं उत्तर नव्हतं फलंदाज श्याम यांच्याकडे. डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात ऋषी पाटील. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या चौथ्या चेंडूवर 1 धाव आली आहे. 6 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. 30 वर्तुळाच्या आतमध्ये डीपला स्क्वेअर लेग आहे. काऊ कॉर्नरला अक्षय शिंदे. अकुट टप्पाचा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत इंद्रजित पाटील. 1च धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. ज्या प्रकारे चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने या सामन्यामध्ये खेळ केला, या स्पर्धेमध्ये 1 to go. श्री मानेदेवी चषकामध्ये या दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिलाय. त्यांना टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा आहे. शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. इंद्रजित पाटील चेंडू खाली सरळ हातात मारलाय. फटका. पहिला धक्का टीम रिथवी 11 काढणे. गोल्डन डकचा शिकार भागवत बागल यांना पडतावा लागेल. विकेटचं पतन. फलंदाज भागवत बागल बॅक टू द पेव्हिलियन. एस अगदी मैदानामध्ये एक आपल्याला कुत्रा पाहायला मिळतोय. त्याला देखील ही स्पर्धा पाहिजे. त्याला देखील क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे सर. कारण फक्त खेळ हा प्रेक्षक म्हणून मनुष्यांना आवडत नाही, अगदी प्राण्यांना देखील आवडतो. आणि पहा, एक कुत्रा मैदानामध्ये मॅचचा आनंद घेतो डीजे अद्वैत. आणि प्रत्येकाला असा मॅच बघायची असते, कारण क्रिकेटच्या खेळाने सगळ्यांना वेळ लावलाय.
आणि पहा अगदी संध्याकाळी सत्रामध्ये त्यांची व्यायाम करण्याची पद्धत पहा, एक्सरसाइज योगा करतायत आणि त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव टिपवत असताना कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82 आणि कॅमेरामॅन ओमसाई एमटीसीच्या कॅमेरामॅनला सांगायची गरज लागत नाही की मैदानामध्ये तुम्ही काय क्षणचित्र टिपा. आणि मात्र ज्या प्रकारे ही प्रणय म्हात्रे प्रणय ठोंबरे यांनी ही क्षणचित्र टिपलेत, चांगला कॅमेरा वर्क. त्याच दरम्यान यशवंत साळुंके साहेब मनपसंत हॉटेल मनपसंतचे सर्वेसर्वा यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. चेंडू हवेत खेळलाय, सरळ हातामध्ये मारलाय, फलंदाज बाद. मराठी पाऊल पडते पुढे आणि मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने पुढे जात असताना हॉटेल मनपसंतचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय श्री यशवंत साळुंके साहेब यांचं शुभागमन झालंय आणि मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. ज्यांनी या स्पर्धेला युट्यूब सौजन्याने आपल्याला पुरस्कृत केलाय, नक्कीच तुम्हाला मनपसंत हॉटेलला भेट द्यायची असेल तर भेट द्या आणि जेवणाचा आनंद घ्या आपल्या कुटुंबासहित, आपल्या संपूर्ण टीम सहित. आणि आपल्या मराठी व्यावसायिकाला अगदी निश्चितच एक मदतीचा हात द्या, कारण असं म्हटलं जातं आपली माणसं मोठी करा आपण मोठे होतो. आणि मराठी माणूस व्यवसायाने सातत्याने प्रगती करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आज मराठी पाऊल आणि आपल्या पाटण तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती पुढे जात असताना स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला फेकून दिले काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. मनपसंत हॉटेल ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. तेरा धावा धाव फलकावर. स्वागत केलंय मान्यवरांचं. काय अप्रतिम फटका सजवलाय. अकोटापदा चेंडू शॉट पूल क्षेत्ररक्षक आहेत, सरळ हातामध्ये मारलाय, चुकी करणार नाही येत ऋतुराज पाटील. टिपलाय झेल, फलंदाज बाद. अक्षय राजरोडे यांचा हा चेंडू फुललेंचा चांगला ड्राईव्हचा फटका. अक्षय पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. एक सिंगल धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना गोलंदाज राजरोडे एक मास्टर क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर म्हणून आज त्यांचं नाव पाटण क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं. परंतु या वयामध्ये देखील अनुभवी गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करत असताना 2 चेंडूंचा खेळ बाकी. अक्षय आणि त्यांच्या साथीला फलंदाज संदीप. धावा कराव्या लागतील कारण अत्यंत महत्वपूर्ण सामना. टॉप 4 मध्ये दाखल व्हायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट जरूर तलवारीसारखी फिरवली परंतु चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये, चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावा लागेल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज
संदीप यांचा डॉट बॉल. 1 टू गो. 3 गडी बाद. 14. टीम रितवी 11 काढणे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर जरूर केला परंतु गोलंदाज चाणक्य आहेत. लिजंड क्रिकेटर मास्टर क्रिकेटर राजू रोडे यांचं यशस्वी षटक समाप्त होत आहे. धावा खर्च केला त्यांनी 7. 2 गडी बाद केले. या षटकामध्ये 14 3 रितवी 11 काढणे. चौदा धावा धाव फलकावर. अंतिम षटक. गोलंदाज सुनील सागावकर आले. सुनील सागावकर यांचा पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लेगबाई स्वरूपात मात्र 1 धाव प्राप्त होईल. निश्चितच 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 15 धावा धाव फलकावर. सुनील सागावकर यांना खूप कमी वेळ आपण गोलंदाजी करताना पाहिलंय परंतु त्यांची शैली पहा. ऑफ स्पिनरला जशी साजेशी गोलंदाजी करावी अशी छोटा रनअप. आज चेंडूला फ्लाइट दिले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. यस अगदी कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. 15 धावा धाव फलकावर. 4 चेंडू शेष. 4 मध्ये 2 बाहेर मारावे लागतील. हा चेंडू देखील फ्लाइट हवेत खेळलाय. अक्षय शिंदे चेंडू खाली चुकी करणार नाहीत. वॉटर कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. अगदी पाठच्या स्पर्धेची आठवण आली. बॉसने टिपलेला झेल आणि त्याच प्रकारचा हा झेल अक्षय शिंदे यांनी मात्र झेपावत असताना टिपलाय. अगदी कार्बन कॉपी नाही झेरॉक्स कॉपी काढण्याचा प्रयत्न केला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चेंडू हवेत खेळला. अक्षय शिंदे लॉंगॉनला तैनात होते. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना अगदी सूर मारलाय आणि सोपं नसतं असे झेल पकडणं. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. अगदी अक्षय शिंदे यांची स्माइल सगळं काही सांगून जाते. तुम्ही या झेल पकडता त्यानंतर शरीराचं संतुलन करणं खूप कठीण असतं आणि या ते शरीराचं संतुलन मात्र ज्या प्रकारे केलं अक्षय शिंदे यांनी कौतुक करायला पाहिजे. न्यू बॅटर मनोज. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 15 4. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये येत असताना गोलंदाजी अचूक टप्प्यावर करत असताना सुनील सागावकर ऑफ स्पिन प्रकारचा मारा. हा चेंडू देखील फ्लाइट दिले आणि विथ द टर्न चेंडूला लॉंगलेग क्षेत्रामध्ये खेळलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलने टीमची धावसंख्या 16 4. आज मात्र मुकादम खुश असतील कारण त्यांचा संघाने खेळ मात्र चांगला केलाय आणि त्यापेक्षा जास्त खुश डीजे अद्वैत आहेत आमचे. त्यांनी दिवसभर आनंद घेतलाय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी निर्धाव चेंडूचे होते सांगता फ्लाइटने मात्र चकित केले फलंदाजाला. डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 16 धावा धाव फलकावर. 17 धावांचं लक्ष. विजयासाठी टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी 17 धावांची गरज. विजयासाठी 3 षटकांच्या खेळामध्ये. मी विनंती करेन संजयजी शेडगे आपल्या शुभ हस्ते आम्ही एक शुभ सन्मान घेत आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेला YouTube सौजन्य लाभले. हॉटेल मनपसंत नवी मुंबई चे सर्वेसर्वा आदरणीय श्री यशवंत साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. हा शुभ सन्मान आहे आपल्या मराठी व्यावसायिकाचा. हा शुभ सन्मान आहे एका मान्यवराचा. हा शुभ सन्मान आहे एका दिलदार व्यक्तिमत्वाचा आणि हा शुभ सन्मान आहे ज्यांनी मानदेवी चषकावर प्रेम केलेल्या या व्यक्तिमत्वाचा. मयंकरांची जिवाळ्याची आपुलकीची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय श्री यशवंत साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. मी मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. संदेश साळुंके साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मनपसंत हॉटेल. मी विनंती करेन रोहन दादा हा शुभ सन्मान आपण पार पाडावा.
यशवंत साळुंके साहेब यांचे चिरंजीव आहेत आणि या ते देखील व्यवसायामध्ये आता मात्र मनपसंत हॉटेल नवी मुंबई नक्कीच भविष्यामध्ये एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील यात शंका नाहीये। परंतु जर तुम्हाला नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल आपल्या कुटुंबासहित आपल्या संघासोबत आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्कीच मनपसंत हॉटेल नवी मुंबईला भेट द्या आणि शाकाहारी आणि मांसाहारी या जेवणाचा आनंद घ्या। श्री मानेदेवी चषक 2024च्या दरम्यान हा शुभ सन्मान संपन्न होतोय। श्री संदेश साळुंके साहेब थँक्यू सो मच। मी मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। 17 धावांचं छोटं लक्ष आहे आणि या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम रितबी 11 काढणे कशा प्रकारे खेळ करेल। दुसऱ्या बाजूला 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर आणि त्यांच्या साथीला इंद्रजित पाटील दादा या टोपण नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू। इंद्रजित पाटील यांचा गतवर्षीचा पीटीपीएल मध्ये खाडीचं ते मैदान आणि अष्टकवरला ठोकलेला तो षटकार आज देखील आमच्या डोळ्यासमोर आहे। कारण त्या पीटीपीएल मध्ये इंद्रजित पाटील यांनी ठोकलेला तो एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा षटकार, कारण ती सीमारेषा खाडी मैदानची लांब होती परंतु त्या सीमारेषेला क्लिअर केलेला तो षटकार आज देखील प्रत्येकाच्या स्मरणात आहे। आणि समोर पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन व्यावसायिक क्रिकेट खेळलं, ग्रामीण क्रिकेटचं मोठं नाव डेबेवाडीचं मैदान देखील त्यांनी मात्र गाजवलंय। लांब लचक षटकार ठोकण्यासाठी या खेळाडूची ओळख आहे। आज मात्र या सामन्यामध्ये कसा खेळ करतील। समोर फलंदाजीसाठी दाखल झालेत पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान गोलंदाजी मार्कवर भागवत बागल गत सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरले ते देखील, त्यामुळे ही लढाई असेल सामनावीर विरुद्ध सामनावीर। लक्ष छोटं आहे सर पण कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने रंगतदार होतात। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा मनपसंत हॉटेलचा रस्सा झणझणीत आणि षटकार टोकलाय सुनील सागावकर यांनी खणखणीत 6 धावा षटकार। ज्या प्रकारे मनपसंत हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला अगदी जेवण झणझणीत पाहायला मिळेल आणि तसंच अगदी हा षटकार खणखणीत आहे। अप्रतिम फटका, ही ताकद आहे सुनील सागावकर यांची आणि सुनील सागावकर यांना जर तुम्ही दिवसभर असे चेंडू टाकाल ते तुम्हाला दिवसभर मारतील, ही खासियत आहे त्यांची। आणि ते देखील लांब लांब, कारण कोकणामध्ये जाऊन त्यांनी अक्षरशः रत्नागिरी गाजवले, कोकण प्रांत सगळा गाजवलाय आणि आज मात्र आपल्या गावासाठी खेळत असताना लाजवाब फटका। कोणाला मात्र 81-82 नक्कीच काही वर्षामध्ये ते गायक म्हणून नावारूपाला येतील। चला चेंडू द्या प्लीज। पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले मान्यवरांचं आणि गोलंदाजाचं देखील। काय लाजवाब फटका सजवलाय। टायमिंग ज्या प्रकारे असावं एखाद्या फलंदाजाला आणि तेच टायमिंग पाहायला मिळालं, आक्रमण केलंय। दुसरा चेंडू बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला 1 धाव प्राप्त होईल। या सिंगल ने टीमची धावसंख्या धावफलकावर 7, 17चा पाठलाग करायचा आहे। ओव्हर पिच चेंडू पायावर टाकलाय, चेंडूला ढगात मारलाय, चेंडू सीमा रेषा पार, लॉंगेस्ट षटकार। सामना आता खुला करण्याचा प्रयत्न, पहिल्या षटकार सामना फिनिश करण्याचा मानस दाखवलाय। टीमची धावसंख्या धावफलकावर 13, 4 धावांची आवश्यकता आणि पहिल्या षटकार सामना फिरवला जाईल का। बैठक फटका, स्ट्रोक स्वीप केलाय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक अगदी नसेल, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल। यस निश्चितच 1 धाव मात्र प्राप्त होईल। ज्या प्रकारे मनपसंत हॉटेलचा जेवण दर्जेदार त्याची फलंदाजी केली अगदी दर्जेदार सुनील सागावकर यांनी। या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली, 3 धावांची गरज विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, मिड ऑफ आहे, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये। टीमची धावसंख्या धावफलकावर 14, 13 चेंडूमध्ये 3 ची गरज। विजयी षटकार ठोकतील का सुनील सागावकर। पाटण टेनिस क्रिकेटचं तुफान ओव्हरपिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 3 धावांची आवश्यकता असताना विजयी चौकार ठोकलाय फलंदाज सुनील सागावकर। आजच्या दिवसामध्ये ज्यांनी खेळ केला, वन साइड
आणि या सामन्याचा हिरो देखील ठरतील सुनील सागावकर, ज्यांनी चेंडूचा सामना केला 6 आणि धावा केल्या आपल्या बॅट मधून 18 आणि विजयासाठी धावांची गरज होती 17. अभिनंदन टीम. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टॉप 4 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरतोय. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड अ गटातून श्री ज्योतिर्लिंग